शैलेश शेट्टी कबूतला अभि शिंदे कबूतला सुशांत गुरव सूरज गुरव असेल राकेश गुरव सिद्धेश गुरव देखील लागणार आहेत संघाच्या मागे पाहिलं तर कुंभारी गावाचे संघाच्या नाना गुरु असेल छोटू मोहिते असेल मंगेची गुरु देखील लागणार आहेत प्रसिद्धांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत परंतु ही देखील विक्रांतच्या माध्यमातून पहिली चढाई संपन्न केल्यानंतर मैदान दिशेने काय घडणार आहे पहिली चढाई अभि शिंदेच्या माध्यमातून पहिला गुण श्री गणेश केला जातोय महाकाली कुंभारी संघाकडून श्री गणेश केल्यानंतर शैलेश शेडगेच्या माध्यमातून चढाई असणार आहे निश्चितच शैलेश शेडगेच्या माध्यमातून चढाई आहे दोन्ही संघाकडून श्री गणेश केल्यानंतर आपण वैयक्तिक पारदर्शक देखील लावले ते देखील आपण जाणार आहोत पुन्हा एकदा पाहिलं तर अभि शिंदे पहिला टॅक दिला जातोय तो मात्र सावरणे बोर्डवाडी या संघाकडून इन आउट दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची कमाई केली जाते पुन्हा एकदा पाहिलं तर शैलेश शेडगेच्या माध्यमातून चढाई असणार आहे हा देखील एक उगवतं भविष्य मित्रांनो त्यांनी देखील चांगला खेळ केला आपल्या समाजाच्या स्पर्धेमध्ये एक हाती सामना फिरवून आपल्या संघाला उपविजेता संघ करून दिला होता मित्रांनो धनगर समाजाची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये मित्रांनो चांगला खेळ केला होता असा शैलेश शेडगे एक राष्ट्रीय खेळाडू दिशेने पण त्याची वाटचाल करताना पाहतोय दम दाखवला जातोय पुन्हा एकदा पाहिलं तर सिद्धेश गुरवच्या माध्यमातून चढाई असणार आहे पहिली चढाई दिली जाते एक युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई असणार आहे सुरेख चढाई ही देखील एकटी चढाई दिली जाते त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल पुन्हा एकदा शैलेश शेडगे असणार आहे शैलेश शेडगेने जर का एक रेड मध्ये 5 टच पॉइंट घेतले तर आरोग्य मेडिकल वाहनचे मालक सन्माननीय प्रतीक शिर्के यांच्याकडून 1000 रुपयाची भारदार बक्षीस लावलं गेलं आहे शैलेश शेडगेसाठी त्याप्रमाणे सुयोग भोडने जर का सुपर केली तर आरोग्य मेडिकल वाढ प्रतीक शिर्के यांच्याकडून कॅश प्राइज 400 रुपयांचं बक्षीस लावलं गेलंय पाहूया त्याची बक्षिसाची गरज असणाऱ्या गॅस फाडच्या दिशेने पुन्हा एकदा टॅकल दिला जातोय विक्रांत बोर्डच्या माध्यमातून पहिला टॅकल दिलाय मित्रांनो विक्रांतने सक्सेसफुल टॅकल आहे गेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शैलेश शेडगे चढाई करता असणार आहे शैलेश शेडगेच्या माध्यमातून चढाई दिली जाईल तर गुणाची कमाई पाहिली नंतर 2-5 वाला सामना असणाऱ्या आक्रमक खेळ द्यायला जाईल का सुरेख चढाई आहे आक्रमक पहिला टॅकल दिला जाईल का शैलेशला हा देखील पहिला टॅकल सूरज गुरवच्या माध्यमातून सुरेख टॅकल पहिला कमबॅक दिला जातोय सूरजच्या माध्यमातून पहिला टाइम अप घेतला जाईल गुणफलक 3-5 अभि शिंदे त्याने पहिल्या सामन्यामध्ये सुपर डबल हिट चढाई केलं होतं असं अभि शिंदे चढाई करता असणार आहे सुरेख चढाई दिली जाईल कुणाची कमाई केली जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे शैलेश देखील मैदानाच्या बाहेर आहे परंतु सुरेख चढाई कमबॅक पाहतोय एका गुणाची कमाई पाहिली ती पुन्हा एकदा महाकाली कुंभारी संघा करता पुन्हा एकदा विक्रांत बोर्ड ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 3 टॅकल सक्सेसफुल दिले होते एक महत्वाचा गुण प्राप्त केला होता असा विक्रांत बोर्डच्या माध्यमातून त्याने कबड्डीतलं मोठं नाव आहे चिपळूण तालुक्यातील याला सातत्याने 10 ते 15 वर्ष आपण पुन्हा एकदा चूक केली जाते सूरजच्या माध्यमातून एक गुण प्राप्त टॅकल दिला होता परंतु बॅकवर्ड नव्हती सूरज पुन्हा एकदा पाहिलं तर चढाई करता कोण असणार आहे अभि शिंदे असणार आहे गुणफलक 6-4 अजूनही पाहिलं तर 2 गुणाने संघ पिछाडीवर असणार आहे आघाडी व्यक्ती बिघाडी करावं लागणार आहे सुरेख चढाई दिली जाईल एक्शन मध्ये यावं लागणार आहे आक्रमक खेळ दिला जाईल का धम दाखवला जाणार का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे दाखवला जातोय नो डाऊट सक्सेसफुल चढाई असणार राष्ट्रीय पंच विलाजी सुतार असतील एखाद्या विश्वाजी खराचर असणार आहेत पुन्हा एकदा चढाई करता कोण असणार तर शैलेश शेडगे हे देखील एक उगवतं भविष्य मित्रांनो चिपळूण तालुक्याचं आपण त्याच्याकडे पाहतो राष्ट्रीय खेळाडू बनण्याच्या दिशेने त्याची वाटचाल चालू आहे मित्रांनो चांगला खेळ करताना आपण पाहतोय सुरेख चढाई दिली जाते ही देखील
एकटी चढाई असणाऱ्या एका बाजूला विक्रम बोर्ड असेल शैलेश शेडगे, एका बाजूला अभि शिंदे, सूरज गुरव. बेस्ट वर्सेस बेस्ट सामना पाहतो मित्रांनो. कारण या स्पर्धेचं नियोजन आयोजन पाहिल्यानंतर सुरेख असणार आहे. गुरवडीची स्पर्धा बोलल्यानंतर नियोजन सुरेख दिलं जात आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर सूरज सुशांत गुरवच्या माध्यमातून चढाई दिली जाते. कारण कमबॅक करावं लागणार आहे, ऍक्शन मध्ये यावं लागणार आहे. ते मात्र महाकाली कुंभारी संघाला अभि शिंदेने गुण प्राप्त केले, त्याला सपोर्ट करावं लागणार आहे. एका बाजूला विक्रांत देखील चांगला खेळ करतोय. शैलेशने पहिल्या हाफ मध्ये चांगले गुण प्राप्त केले. तो शैलेश पुन्हा एकदा चढाई करता असणार आहे. पुन्हा एकदा चढाई दिली जाईल. गुणफलक पाहिलं तर 5-6. एका बाजूला पार्थ असेल, एका बाजूला सुशांत असेल, एका बाजूला अभि देखील असणार आहे. आणि मध्यच्या पक्षामध्ये पाहिलं तर समीरने राकेश असणार आहे. महाकाली कुंभारी संघाकरता पुन्हा एकदा पाहिलं तर सुरेख टॅकल, लेफ्ट हँड राईटचं चांगलं कॉम्बिनेशन दिलं जात आहे. काय टॅकल होता पार्थने सुशांतच्या माध्यमातून सक्सेसफुल टॅकल. गुणफलक 6-6. आता मात्र बेस वर्सेस बेस सामना पाहतोय मित्रांनो. अभि शिंदे एका बाजूला चढाई करता असणार आहे, जातोय मॅचच्या दिशेने. चढाई करता कोण असणार आहे तर अभि शिंदे असणार आहे. एका बाजूला अभि पुन्हा एकदा हनुमान उडत्या प्रयत्न, किती ओव्हर टिपले जातील. 1+1 2 गुणाची कमाई केली जाते. कम आणि बॅक केलं जात आहे. आता मात्र कमबॅक कुठल्या दिशेने असेल तर महाकाली कुंभारी संघाच्या अभि शिंदेच्या माध्यमातून कमबॅक दिलं जात आहे. सुशांतने पारच्या माध्यमातून चांगला टॅकल पाहिला. विक्रांतला सारखा काढला, पुन्हा एकदा पारच्या माध्यमातून सक्सेसफुल टॅकल महाकाली कुंभारी संघाकरता. सुरेख टॅकल दिला जाईल मित्रांनो. कमबॅक होता पुन्हा एकदा अभि शिंदे, ज्याने चांगला खेळ केला मित्रांनो. ज्याने फर्स्ट हाफ मध्ये तो आला होता आणि ज्याने चांगला खेळ केला होता असं अभि. एका गुणाने चढाई संपन्न केली जाते. गुणफलक पाहिला तर पहिला ऑल आउट दिला जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. एक युवा टॅलेंटला संधी आहे, ऑल आउट वाचवला जाईल का, परंतु चांगला टॅकल देताना पाहतोय. चढाई आहे आणि नो डाऊट कमबॅक पाहतोय. चढाई करता कोण असणार आहे तर अभि शिंदे असणार आहे. ज्याने पहिला ऑल आउट दिलं जाईल का, ऑल आउट वाचवला जातोय तो मात्र दर्शी क्रमांक 1 नंबर खेळ केलाय साबर्डे फुटवाडी संघाकरता. पुन्हा एकदा सुरेख चढाई, पहिला ऑल आउट. अथर्व हुसेन, अथर्वने चांगला खेळ केल्यानंतर पहिला ऑल आउट पाहिला अभि शिंदेच्या माध्यमातून महाकाली कुंभारी संघाकडून दिला जातोय. टाइम ऑफ घेतला जाईल, आपल्याला आतुरता असते. पुन्हा एकदा शैलेश शेडगे चढाई करता असणार आहे. शैलेशला चांगला टॅकल दिला. एका बाजूला पुन्हा एकदा सुरेख चढाई आहे, आक्रमक चढाई दिली जाते. सुपर डुपर हिट चढाई दिली जाते. 1 नाही 2 नाही 3 गुणाची कमाई केली जाते. पलटवार दिला जातोय शैलेशच्या माध्यमातून. गुणफलक 11-14. पुन्हा एकदा अभि शिंदे मैदानामध्ये असणार आहे. सुरेख चढाई दिली जाते. आक्रमक खेळ दिला जाईल, थंब दाखवला जाईल हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. खरोखर सुरेख चढाई होती अभिची. शैलेशने देखील चांगला खेळ केला होता. एक सुपर हिट पाहिली फर्स्ट हाफ मध्ये. पुन्हा ही देखील थंब दाखवला जातोय. एका गुणाची कमाई केली जाते. 15. पुन्हा एकदा शैलेश शेडगे असणार आहे. चढाई करता गुणफलक पाहिलं तर पहिला सुरेख चढाई आहे. ऍक्शन मध्ये यावं लागणार आहे. सूरज असेल, सुशांत असेल, जोपर्यंत सुशांत मैदानामध्ये असणार आहे. ही देखील एकटी चढाई दिली जाते. गुणफलक पाहिलं तर 14-11 15-11. अभि शिंदेचं वादळ आपल्याला यावं लागणार आहे, कारण का कमबॅक केलंय शैलेशने. पुन्हा एकदा पाहिलं तर सुरेख चढाई दिली जाईल का. सुरेख चढाई, आता मात्र मोठा मासा घालायला लागतोय अभिच्या. विक्रांत मैदानाच्या बाहेर जातोय. संधीचं सोनं करावं लागेल महाकाली कुंभारी संघाकरता. पुन्हा एकदा शैलेश मैदानामध्ये असणार आहे मित्रांनो. हा देखील एक उगवतं भविष्य आहे. राष्ट्रीय खेळाडू बनण्याच्या दिशेने वाटचाल आहे मित्रांनो. देखील शुभेच्छा आहे. त्याने चांगला खेळ करतोय सातत्याने. एक सुपर हिट शैलेश शेडगेच्या माध्यमातून पाहिली. आपण त्याचे पप्पा देखील हा सामना आपण पाहतोय, परंतु खेळ उंचवला जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. टाइम भेटला जातोय. राष्ट्रीय पंच विधाची सुतारातील एका बाजूला पाहिलं तर
खरंच सर असणार आहे पुन्हा एकदा अभि शिंदेने देखील सेकंड मध्ये वैयक्तिक 12 गुण फर्स्ट हाफ मध्ये एका गुणाची कमाई एकूण पाहिलं तर सेकंड मध्ये एका गुणाची कमाई झाल्यानंतर 12 गुण प्राप्त केले. अजूनही पाहिलं तर शैलेश शेडगे चढाई करता असणार आहे. आक्रमक खेळीला जाईल का? आक्रमक सुरेख चढाई आहे ही देखील एकटी चढाई दिली जाते. पुन्हा एकदा अभि शिंदे चढाई करता असणार आहे. आक्रमक खेळल्या शैलेशने परंतु कमबॅक पलटवार करावा लागणार आहे. आता मात्र विक्रांत मैदानाच्या बाहेर आहे. विक्रांतला मैदानामध्ये आणावं लागेल तर कमबॅक करायचं असतं तर अभि शिंदेचा खेळ मात्र वैयक्तिक 12 गुण प्राप्त केले आतापर्यंत या सामन्यामध्ये. तर सेकंड मध्ये 1 गुणाची कमाई केली ही देखील एकटी चढाई दिली जाते. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. शैलेश शेडगेच्या माध्यमातून चढाई असणार आहे. गुणाचं पडतं पाहिलं तर सुरेख चढाई दिली जाते. कपाणारोत ही देखील एकटी चढाई असणार आहे. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. अभि शिंदे पुन्हा एकदा चढाई करता असणार आहे. वेळ खर्च करावं लागेल आता मात्र कारण का सामन्याचे गुणफलक 11-18 असणार आहे. अजूनही 7 गुणाने संघ पिछाडी वेळ खर्च करावा लागेल. टाइमपास करावा लागेल कारण का ते गॅन ठाण्याच्या दिशेने पण आहे. गॅन ठाण्याचा महत्वाचा सामना आहे. टाइम घेतला थर्ड राईड आता मात्र करवल्यावरची चढाई असणार आहे. 2 एमटी चढाई पाहिले आपण स्वतः शैलेश शेडगेच्या 2 एमटी चढाई होत्या. तिसरी चढाई दुवाडाची चढाई सक्सेसफुल चढाई होती परंतु एका गुणाची कमाई केली जाते. 1 गुण प्राप्त केल्यानंतर गुणफलक 12-18. अजूनही पाहिलं तर थर्ड राईड बेस्ट टू बेस्ट बॅक टू बॅक थर्ड असणार आहे. दुवाडाची चढाई असणार आहे. अभि शिंदेच्या माध्यमातून चढाई आहे. आधीला मात्र विक्रांतच्या माध्यमातून पहिला टॅकल दोन्ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असेल तर नो डाऊट शैलेश शेडगेच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे. तो शैलेश चढाई करतोय ज्याने पहिल्या हाफ मध्ये 6 गुणाची कमाई केली आहे परंतु सेकंड मध्ये गुण प्राप्त करावं लागणार आहे. एका गुणाची कमाई केली तो शैलेश चढाई करतोय. वैते 7 गुण त्याच्या खात्यामध्ये असणार आहे. ही देखील एकटी चढाई दिली जाते. पुन्हा एकदा पाहिलं तर सूरज गुरव चढाई करता असणार आहे. ज्याने चांगला खेळ केलाय मित्रांनो. चांगला टॅकल दिलाय. आक्रमक खेळ दिला जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. नो डाऊट ही देखील एकटी चढाई दिली जाते कारण वेळ खर्च करावा लागेल. संघ आघाडीवर आहे. आघाडीमध्ये बिघाडी जर करायची असेल तर खेळ उंचावा लागेल. पुन्हा एकदा पाहिलं तर शैलेश शेडगे चढाई करता असणार आहे. शांत गतीने चढाई पाहतोय आपण. 13-19 वाला मॅच असणार आहे. वेळ काढावा लागणार आहे. सुरेख रनिंग अँड कच शैलेश शेडगेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढाई करता कोण असणार आहे. सिद्धेशला ऍक्शन मध्ये यावं लागेल. संधीचं सोनं करावं लागणार आहे. सिद्धेश कुदव युवा टायमची संधी असणार आहे. कमबॅक केलं जात आहे. महाकाली संधीचं सोनं केलं जातंय. मी बोललो होतो एक युवा टॅलेंटला संधी आहे. अभि मैदानाच्या बाहेर होता. सुशांत देखील मैदानाच्या बाहेर होता आणि सिद्धेशने कमबॅक दिला. आता मात्र शैलेश शेडगेच्या माध्यमातून चढाई असणार आहे. सुरेख चढाई असणार आहे. नो डाऊट सुरेख चढाई पहिला आला. सुरेख आला. आपण पाहणार आहोत 3 गुणाची कमाई केली जाते. एक प्रथमेश बाईकच्या माध्यमातून चढाई असणार आहे. पहिली चढाई एक युवा टॅलेंटला देखील संधी असणार आहे. कमबॅक करावं लागेल. संधीचं सोनं करावं लागणार आहे. ऍक्शन मध्ये यावं लागणार आहे. सुरेख चढाई आहे. युवा टॅलेंटला संधी असणार आहे. टाकला जातोय. एका गुणाची कमाई केली. 21-20 कमबॅक पाहिला. ऍक्शन मध्ये पहिला अलॉट देखील पाहिला. शैलेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा 2 गुणाची कमाई. शैलेशच्या माध्यमातून पलटवार दिला जातोय परंतु मैदानामध्ये अभि शिंदे असेल ना. अभि शिंदेचं वादन जर आलं ना तर रोखणं खूप कठीण असणार आहे.
शैलेचं वादन आपण पाहिलंय, परंतु शेवटच्या 5 मिनिटाच्या कालावधी पलटवार कमबॅक बेस मित्रांनो, सामना टाळ्या झाल्याच पाहिजेत. सामना संपायला शेवटची 5 मिनिटाचा कालावधी, 300 सेकंदाचा कालावधी असणार आहे. गुणफलक 23-22. एका गुणाने संघ बिचारीवर आघाडीवर ते असणार आहे. पाहिलं तर अभि शिंदे चढाई करता असणार आहे. एका बाजूला शैलेश शेळकेचं वादळ पाहिलं, एका बाजूला अभि शिंदेचं वादळ आपण पाहणार का, हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. ही देखील नेमकी चढाई दिली आहे. सेम स्टेप होत्या क्रीडाची मित्रांनो. क्रीडाची थोडं थंड राहायचंय आपल्याला. बेसवर बेस सामना पाहायचा आहे. 23-22 वाला सामना आहे. निश्चितच पुन्हा एकदा पाहिलं तर जसे क्रमांक 5 शैलेश शिंदेच्या माध्यमातून चढाई घेतली जाते. खेळाडू चांगले खेळ करतायत. क्रीडा सिंग देखील टाळ्याच्या गजरात साथ देणं गरजेचं आहे. सुरेख चढाई आहे, आक्रमक चढाई दिली जाते. एका गुणाची चढाई फक्त केली जाते. गुणसंख्या बाहेर उठल्यानंतर सुरेख चढाई दिली जाईल. पुन्हा एकदा अभि शिंदे. सामना संपला शेवटची 4 मिनिटाचा कालावधी. गुणफलक 23-22. 23-23. अप्रतिम चालेल हा रंगीत सामना आहे. पण खरी आपण सामना कसा असावा आता मात्र आहे. हे देखील एकटी करा. गुणफलक 23-23 असणार आहे. बेस वर्सेस बेस सामना पाहतोय. एका बाजूला शैलेशने तितकेच गुण प्राप्त केलेत ना, तितकेच अभि शिंदे देखील तेवढेच गुण प्राप्त केलेत. 2 खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये असतील ना, चढाई एका गुणाने चढाई संपन्न केली जाते. पुन्हा एकदा टाइम अप घेतला जातो. शेवटच्या काही मिनिटाचा खेळ आहे, परंतु अभि शिंदे पुन्हा एकदा चढाई करता असणार आहे. आक्रमक खेळ दिला जाईल का? सुरेख चढाई आहे. क्षेत्ररक्षण पाहिलं तर 2-2 असताना सामना संपायला शेवटची 3 मिनिटाचा कालावधी. पुन्हा ही देखील एकटी चढाई दिली जाते. शैलेश असणार आहे. आता मात्र बोनस ऑफ असताना चढाई करता असणार आहे. टच गुण प्राप्त करावं लागेल. सुशांत गुरवला देखील ऍक्शन मध्ये यावं लागणार आहे. आपण सिद्धेशला ऍक्शन मध्ये पाहिलंय. सुरेख चढाई आहे. ही देखील एमटी चढाई दिली जाईल. शेवटची 3 मिनिटाचा कालावधी आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर थर्ड रेड सिद्धेश गुरव कमबॅक मात्र ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. शेवटची काही मिनिटाचा खेळ आहे, परंतु संघ पाहिला ना तर आघाडीमध्ये बिघाडी करावं लागणार आहे. दुपाटाची चढाई आहे. संघाचं सोनं केलं जाईल का, हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. सामना संपला शेवटची 2 मिनिटाचा कालावधी. टाकलचं गुण नो डाऊट. पुन्हा एकदा पाहिलं तर 4 टॅकल विक्रांतने केल्यात या सामन्यामध्ये, परंतु चढाई करता कोण असणार आहे? शैलेश शेडगेने 13 गुण प्राप्त केलेत. तो शैलेश चढाई करता एका बाजूला 13 शैलेशचे गुण असेल, एका बाजूला अभिजित देखील 13 असणार आहेत. एक टॅकल देण्याचा प्रयत्न आहे, परंतु एका गुणाची कमाई केली जाते. एक गुण प्राप्त केले जात आहेत. आता मात्र 23-26 2 गुणाने नाही तर 3 गुणाने संघ आघाडीवरती असणार आहे. सुरेख चढाई आहे. 1+1 2 गुणाची कमबॅक. कप आणि बॅक केलं जात आहे. टाइम ऑफ घेतला जाईल. सत्यनारायणची पूजेचा प्रसाद घेतलाय. पुन्हा एकदा पाहिलं तर चढाई करता कोण असणार आहे? शैलेश शेडगे, ज्याने 13 गुण प्राप्त केले, 14 गुण प्राप्त केलेत मित्रांनो. अभि शिंदेने 15 गुण. सामना संपायला शेवटची 1 मिनिटाचा कालावधी असणार आहे. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे शेवटच्या मिनिटामध्ये, त्याची देखील आपण नोंद घेणार आहोत. एका गुणाने संघ आघाडीवर असणार आहे. टाइम अप ओव्हर आहे. पुन्हा एकदा अभि शिंदे चढाई करत असणार आहे. गोलवर चढाई प्राप्त करावं लागणार आहे. ऍक्शन मध्ये यावं लागणार आहे. चढाई आहे.
टॅकल केला जातो. आणि सक्सेसफुल टॅकल शेवटच्या मिनिटामध्ये पुन्हा टॅकल आपण पाहायला मिळतो. अभि सारख्या खेळाडूला प्रयत्न चांगले केले आपण खरोखर 14 गुण प्राप्त केले. एका बाजूला शैलीने देखील खरोखर एक बेस वर्सेस बेस सामना पाहायला आपण मिळतो. शेवटच्या काही शिक्षकांचा खेळ असणार आहे. खेळ केलाय खरोखर सावंत बोटवाडी संघाने शैलेशने खेळ केलाय. तर एका बाजूला शैलेशने देखील 14 आणि सावंत बोटवाडी हा विजय संघ असणार आहे. तर खरोखर चांगला खेळ दोन्ही